वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण मस्त असा नाश्त्याचा प्रकार बनवत आहोत। तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत इडल्या बनवलेल्या आहेत। पण ह्या इडल्याना मंडळी कोणताही डाळ तांदूळ न भिजवता बनवलेल्या आहेत। हो, ह्या ज्या तुम्हाला मऊ इडल्या दिसतात ना, ह्या रात्रीच्या राहिलेल्या भातापासून बनवलेल्या इडल्या आहेत। एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच ह्या इडल्या विरघळतात। तर चला या मऊ लुसलुशीत रेसिपीला सुरुवात करूयात। तर माझ्याकडे ना रात्रीचा भात राहिला होता, तर आम्ही कोलम तांदूळ यूज करतो, त्यामुळं हा तांदूळ एकदम मोकळा सडसडीत आहे। तर कपने आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचा आहे, म्हणजे हा भात। तर 2 कप हा भात होता। तर यामध्ये मी 1 कप पाणी घालून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा प्रकारे एकदम मऊ पेस्ट आपल्याला हवी आहे। तर आता 2 कप भात होता, यासाठी 1 कप आपल्याला नॉर्मल उपम्याचा रवा घ्यायचा आहे आणि 1 कप आपल्याला दही घ्यायचं आहे। तर दही थोडंसं आंबट असावं। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला यामध्ये पाणी घालण्याची घाई करायची नाही। तर हे पहा, हे मिक्स झालेलं आहे, पण थोडंसं घट्ट आहे, म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी घातलं। पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे व्यवस्थित। तळापासून रवा आणि आपलं जे भाताचं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि आता रवा भिजण्यासाठी याला आपल्याला एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे। तर 10 ते 15 मिनिटांमध्ये ना रवा छान भिजला जातो। तर बॅटर तुम्ही पाहू शकता, पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर आता हे बॅटर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। पुन्हा एकदा मी 3 ते 4 चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करायचं। भातामध्ये आमच्या थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मी अगदी बेतानीच मीठ घातलेलं आहे। 1 इनोचं पाऊच यामध्ये घालायचं आहे, म्हणजे इडल्या छान एकदम जाळीदार बनवून तयार होतील। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इनो बॅटरमध्ये टाकण्याच्या अगोदरच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि कढईमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा इनो टाकतो मिक्स केल्यावर पटापट आपल्याला यामध्ये इडल्या बनवता येतील। तर मी इडली पात्राला ऑलरेडी तेल लावून घेतलं, सर्व मिश्रण इडली पात्रामध्ये घातलेलं आहे। आता आहे ना, खालच्या इडल्यांना पाणी धरू नये यासाठी काय करायचं, वरचे जे होल आहेत ते बरोबर खालच्या इडलीवर सेट करून घ्यायचे आहेत। आता ही इडली आपल्याला मस्तपैकी एक 15 ते 17 मिनटं छान वाफवून घ्यायची आहे। तर मीडियम आचेवर मी 15 मिनटं इडल्या वाफवून घेतलेल्या आहेत आणि इडल्या मस्त फुगलेल्या देखील आहेत। तर आता हे बाहेर काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। तर तुम्हाला मी इडली काढून दाखवते। हे पहा, एकदम मस्त जाळीदार इडली तयार झालेली आहे। ही इडली खाल्ल्यानंतर कोण म्हणणारच नाही की ही रात्रीच्या शिल्लक भातापासून तुम्ही बनवलेली आहे। इतकी चविष्ट सॉफ्ट अशी इडली बनवून तयार होते। तर आपण रात्रीचा भात राहिला की फोडणीचा भात, फ्राईड राईस वगैरे असे पदार्थ बनवतच असतो, पण एकदा हा वेगळा एकदम मौसूत अशा इडलीची रेसिपी राहिलेल्या भातापासून नक्की करून पहा। खरंच सांगते, कोणाला कळणारच नाही की हे तुम्ही रात्रीच्या शिल्लक भातापासून बनवलेलं आहे। एक इडली मी तुम्हाला दाखवते, इतकी हलकी फुलकी आणि मौसूत होते, जिभेवर ठेवताच विरघळते, खोबऱ्याच्या चटणीबरोबर अप्रतिम लागते। आजची ही मऊ लुसलुशीत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।